नमस्कार मित्रांनो, पारू या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतं की आता दामिनींनी पारूला तिची सँडल दिलेली असते घालण्यासाठी आणि ती घालून दाखव तरच तू या स्पर्धेत पूर्णपणे सहभाग घेतला असं गृहीत धरलं जाईल असं तिचं म्हणणं असतं. त्यांना असं वाटतं की पारूला ह्या सँडलवर चालताच येणार नाही आणि त्यामुळे ती हरणार आहे आणि म्हणून त्यांचा हा प्लॅन असतो. पण पारू मात्र आता ती सँडल घालते आणि अतिशय कॉन्फिडेंटली त्याच्यावर चालून दाखवते. सगळ्यांना खूप छान वाटतं. सगळेजण टाळ्या वाजवून तिचं कौतुक करतात. आता पारू तिच्याविषयी सांगत असते आणि म्हणते की तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की पारू नेमकी कोणती पारू आहे ते. म्हणजे पोलकोपरकर घालणारी पारू खरी आहे की मॉडर्न कपडे घालणारी पारू खरी आहे. पण मला असं वाटतं की आपण माणसाची खरी ओळख त्याच्या कपड्यांवरून करता कामा नये. आपण आपली संस्कृती, परंपरा, आपले संस्कार कधीही विसरता कामा नये. काहीही झालं तरीही तुमची पारू म्हणूनच ओळखली जाईल. देवी आईंची सेवा मला करायची आहे आणि देवी आईंसाठी त्यांची पारू अशीच माझी ओळख असेल. मी काहीही नव्हते, पण तरीही मला एक जागतिक स्तरावरची ब्रँड अँबॅसेडर बनवलं गेलं आणि एवढं सगळं असून सुद्धा तुमची पारू कुठेही बदललेली नाहीये. मी जगात कुठेही गेले, काहीही केलं तरी सुद्धा माझ्या बाळाची मुलगी म्हणून, माझ्या गणीची बहीण म्हणून आणि अहिल्यादेवींची पारू म्हणूनच ओळखली जाईल. हीच माझी खरी ओळख आहे. आता हे ऐकून दामिनी म्हणते, दिशा तुझा पत्ता कट झाला. पारू ना खूप छान बोलते. मला असं वाटतंय तीच जिंकणार. आता आदित्य म्हणतो की दोघींनी परफॉर्मन्स दिलेला आहे. सगळ्यांनी आपले आपले मार्क्स द्या. त्यावर दिशा म्हणते नाही नाही, म्हणजे सगळे कर्मचारी, घरातले सर्वंट लोक ते सुद्धा मार्क्स देणार आहे. ते तर पारूचेच आहेत आणि ते तिलाच मार्क्स देतील. आणि मला असं वाटतं फक्त अहिल्या मॅडमांनी म्हणजे सासू मॉमनी, सासरे डॅडनी आणि दामिनी आंटींनी या तिघांनीच मार्क्स द्यावे आणि जज करावं. बाकी कोणालाही मार्क्स देण्याचा काहीही अधिकार नाहीये. प्रीतम, आदित्य आणि प्रिया यांनी सुद्धा मार्क्स द्यायचे नाही. त्यावर आता श्रीकांत म्हणतो, दिशा अगं देऊ दे सगळ्यांना मार्क्स. आपण शेवटी आपलेच मार्क्स गृहीत धरूया आणि असेही ते तुला सुद्धा मार्क्स देणार आहे ना, त्यामुळे देऊ दे मार्क्स. आता सगळ्यांनी मार्क्स द्यायला हवे. त्यावर आता आदित्य म्हणतो, हो चला सगळ्यांनी आपले मार्क्स द्या. आणि मार्क्स दिल्यानंतर म्हणतो, प्रिया मॅडम सगळ्यांचे मार्क्स बोर्डवर लिहून काढा. आता प्रिया, दिशा आणि पारू यांचं नाव 2 बाजूला लिहिते आणि सगळ्यांचे मार्क्स काउंट करून लिहत असते. आता सगळ्यांचे मार्क्स लिहिण्यात येतात आणि श्रीकांतने पारूच्या नावापुढे डॅश केलेलं असतं. त्याने पारूला मार्क्सच दिलेले नसतात. आता दामिनी हे बघून म्हणते, अय्या दिशा तुला सगळ्यात जास्त मार्क्स आहे, तूच जिंकणार. आता दिशा म्हणते, आदित्य मला जास्त मार्क्स आहे, तू करतोयस ना माझं नाव ब्रँड अँबॅसेडर म्हणून अनाऊन्स. आता अहिल्यादेवी म्हणतात की श्रीकांत तू काही मार्क्स नाही दिलेस. त्यावर श्रीकांत म्हणतो, दिले ना, 0 मार्क्स दिलेत मी. आता अहिल्या म्हणते, हा काय प्रकार आहे श्रीकांत. श्रीकांत उठतो आणि सगळ्यांसमोर बोलू लागतो आणि म्हणतो, 0. या शून्यापासूनच आपली सुरुवात झाली हे माहिती ना तुला अहिल्या. आपल्याकडे काहीही नव्हतं आणि शून्यातूनच आपण सुरुवात केली आहे. याची मूळ किंमत आपल्यापेक्षा जास्त कोणाला माहीत असणार आहे ग. आणि पारूने देखील अशीच सुरुवात केली आहे. पण आपल्यासोबत सगळी माणसं होती. पारूने एकटीने हा प्रवास केला आणि तिच्या शून्याची किंमत आपल्या शून्यापेक्षा मोठी आहे. आणि तिचा 0 जर इतर कोणापुढे लावला तर त्याची किंमत अजूनच वाढेल. त्यामुळे आता मी हा 0 तिच्या टोटल मार्क्स पुढे लावणार आहे. पारूचे सगळे टोटल मार्क्स 14 असतात आणि दिशाचे 29. आता श्रीकांत जातो आणि तिच्या टोटल मार्क्स पुढे 0 लावतो आणि त्याची किंमत 140 होते. आता दामिनी म्हणते, हिच्या मार्क्सची किंमत तर 140 झाली, म्हणजे ही विनर होणार. त्यावर दिशा खूप संतापते आणि उठते आणि म्हणते की दिस इज नॉट फेअर. हे सगळं काय चाललं आहे, म्हणजे तुम्ही असं का करत आहात. त्यावर आता अहिल्यादेवी उठतात आणि तिच्यावर खूप संतापतात आणि म्हणतात, आम्ही जे केले ते तुला योग्य वाटत नाहीये आणि तू जे काय करतेस ते आम्हाला योग्य वाटेल का दिशा. तुला काय वाटलं मला काहीही माहिती नाही आणि अहिल्यादेवीला मूर्ख बनवणं एवढं सोपं नाहीये. तू काय काय केलेस पारूसोबत मला सगळं कळलंय. श्रीकांत म्हणतो, अहिल्या काय झालंय, दिशाने काय केलंय, असं का म्हणतेस तू. आता अहिल्या म्हणते, दिशाने काय केलंय, नशीब समजा तिच्यावर मी अजून हात नाही उचललाय आणि फक्त तिच्यासोबत बोलतीच आहे. आपण मीटिंगला गेलेलो असताना तिने पारूसोबत अतिशय घाण कृत्य केलं आहे. तिने पारूला अगदी तोडक्या कपड्यांमध्ये फोटोशूट करायला भाग पाडलंय आणि तिच्यासोबत जबरदस्ती सुद्धा केली आहे. मीटिंगला घाई असताना तिने माझ्याकडनं फोटोशूटसाठी परमिशन घेतली आणि मला वेगळेच कपडे दाखवले आणि पारूला वेगळेच कपडे घातले. नशीब वेळेवर आदित्य आला, नाहीतर तिच्यासोबत तिने काय केलं असं कुणास ठाऊक. पारूला अगदी लाज वाटेल असं कृत्य तिने केलं आहे. सगळ्यांसमोर तिचा खूप मोठा अपमान केला आहे आणि मी हे अजिबात सहन करणार नाही. दिशा तू ह्या घरची होणारी सून आहे, पण पारू ह्या घरची मुलगी आहे आणि मी तिला माझी मुलगी मानते हे विसरू नकोस. आणि तू आज अतिशय घाणेरडं काम केलं आहेस एवढं लक्षात ठेव. तू ह्या घरची होणारी सून आहेस, तुला काय कमी आहे आणि तू पारूवर का असं द्वेष करते, तिचा का रागराग करते हे मला माहिती नाही.
या घरचे लोक तुझा खूप सन्मान करतात, तुला या घरची मालकीण म्हणून समजतात आणि तरीही तू अशी वागतेस, हे सगळं ना खूप लज्जास्पद आहे. तुला माहिती आहे या घरचे लोक तुला किती सन्मान देतात ते? थांब, मी तुला दाखवतेच. आता अहिल्यादेवी सगळ्यांना सांगतात की सगळ्यांनी दिशाला किती मार्क्स दिले ते दाखवा. आता घरातले सगळे नोकर आपलं कार्ड दाखवतात. त्याने दिशा आणि पारूला मार्क्स दिलेले असतात. त्यांनी पारूला खूप कमी मार्क्स दिलेले असतात आणि दिशाला जास्त मार्क्स दिलेले असतात. मारुतीने सुद्धा पारूला 0 मार्क्स दिलेले असतात आणि दिशाला 10. आता अहिल्या म्हणते, मारुती तू स्वतःच्या मुलीला 0 मार्क्स का दिले आणि दिशाला 10? आता मारुती म्हणतो, दिशा मॅडम या घरच्या होणाऱ्या सून आहेत, आमच्या मालकीनबाई, त्यांचीच तर आम्हाला सेवा करायची, म्हणून मी त्यांना 10 मार्क्स दिले. आणि पारू आपली पायरी विसरली, तिने आपल्या मालकाबरोबर बरोबरी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे मी तिला 0 मार्क्स दिले. नोकरांनी नेहमी आपल्या मालकांचा सन्मान करायचा असतो, त्यांची सेवा करायची असते, सोबत बरोबरी करायची नसते आणि म्हणूनच मी पारूला 0 मार्क्स दिले. आता अहिल्यादेवी म्हणतात, बघितलंच दिशा, सगळेजण किती सन्मान करतात तुझा. एक बाप आपल्या मुलीला 0 मार्क्स देतो, तेही तुझ्यासाठी, आणि तरी सुद्धा त्यांच्या निर्णयावर तू शंका घेत होतीस. तुला असं वाटतं ते तुला काहीच समजत नाही. अगं नशीब समजते तुला किती मान सन्मान देतात ते. आणि आता हे सगळं ऐकून ना माझी तू इथे राहावी अशी इच्छा नाहीये. तू आत्ताच्या आता बॅग भरायला घे आणि तुझ्या आईकडे निघून जा. आता प्रीतमला आणि दामिनीला हसू येत असतं. दिशा मात्र म्हणते, हो सासू मॉम, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, जाते मी, पण माझं म्हणणं आधी ऐकून घ्या. म्हणजे हे सगळं करण्याआधी माझ्या मनात काय चालू असतं याचा कोणी कधी विचार केलाय का? तुम्ही सुद्धा हे कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय का की दिशाला काय वाटतं ते? सासू मॉम या घरात आल्यापासनं मी फक्त पारूचं कौतुकच ऐकते आणि प्रीतम मला त्याची होणारी बायको तो सोडा, एक मैत्रीण सुद्धा समजत नाही. तो आल्या गेलेल्या मुलींचं कौतुक करतो. ही काल आलेली प्रिया, तिला आपलं मैत्रीण समजतो. या पारूला आपली मैत्रीण समजतो. पण मला मला तो काहीच किंमत देत नाही आणि प्रत्येक वेळेस माझा अपमान करत असतो. मला काय हवं काय नको कधी माझ्याशी बोलायला सुद्धा येत नाही. मला कसं वाटत असेल याचा कोणी विचार केलाय का? घरी दारी सगळीकडे पारूचं कौतुक असतं. पूजेचं ताट कोण सजवणार? पारू. ब्रेकफास्ट, लंच, डिनर सगळ्यांचा मेनू कोण ठरवणार? पारू. सासरे डॅडला मेडिसिन्स कोण देणार? पारू. आणि ऑफिसमध्ये जे फोटोशूट वगैरे असतं, ब्रँड अम्बॅसेडर पद असतं, तेही कोणाला मिळणार? पारूला. पारूचंच कौतुक असतं सगळीकडे. तिचेच फोटो, तिचेच होर्डिंग्स. आणि मी मी कोण आहे? या घरची होणारी सून आहे ना मी, पण माझं असं कौतुक का नाही होत? त्या दिवशी प्रीतमने तुम्हा सगळ्यांना माझे फोटो दाखवले आणि ब्रँड अम्बॅसेडर होण्यासाठी मी लायक नाहीये असं तुम्हाला सगळ्यांना वाटलं. तुम्ही सगळे माझ्या फोटोवर हसत होतात. तेव्हा मला काय वाटलं असेल? तेव्हापासून प्रीतम मला डमी ब्रँड अम्बॅसेडर म्हणून चिडवत असतो. आणि आदित्याने पारूची बाजू तुम्हाला सगळी समजावून सांगितली, पण माझं सांगितलं का? माझं त्याने काहीही सांगितलं नाही. तो मला म्हणाला की तुझी लायकीच नाहीये पारू समोर उभं राहण्याची आणि ती ती आता तुला कॉम्पिटिशनमध्ये तोंडावर पाडणार, हे लक्षात ठेव. तो हे सगळं मला बोलला. मला किती वाईट वाटत असेल याचा कोणीही विचार करत नाहीये. दिशा आता खूप कांगावा करत असते आणि म्हणत असते, या पारूमुळे माझा सतत अपमान होत आलेला आहे. या घरात मी जेव्हापासून आले सगळ्यांची मनं जिंकण्याचा मी प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळेस पारू भाव खाऊन जाते आणि तिचंच कौतुक होताना मला दिसतं. मी ह्या घरची सून आहे, पण ह्या घरची सर्वंट असून सुद्धा पारूच्याच मागे पुढे केलं जातं. आता मारुती म्हणाला ना की सर्वंटने आपल्या लायकीत राहायचं असतं, त्यांनी मालकांची बरोबरी करायची नसते. पण इथे काय होतं, आपल्या घरात एका सुनेपेक्षा जास्त किंमत एका सर्वंटला दिली जाते. या सगळ्यात माझं काय होत असेल? माझा कोणी विचार केलाय? पारू सतत पुढे पुढे करत असते सगळ्यांचा. ते मला नाही जमत. मग याचा अर्थ असा नाहीये ना की कोणी मला रिस्पेक्टच द्यायचा नाही. तुमच्या पदराला आग लागली तेव्हा पारू आली विझवायला. तुम्हाला साप चावला विष काढायला पारू आली. मला ते नाही जमत. प्रत्येकाची एफर्ट्स घेण्याची पद्धत वेगवेगळी असते आणि मी मॉडर्न लाईफस्टाईलची आहे. याचा अर्थ असा नाहीये की मला कोणी रिस्पेक्ट द्यायचा नाही. माझी पण एक बाजू आहे आणि ती मी मांडण्याचा प्रयत्न करते. आता अहिल्यादेवी म्हणत असतात, तू रडते याचा अर्थ असा नाहीये की तू जे काही केलं ते बरोबर होतं. त्यावरती म्हणते, अगदी तुमचं बरोबर आहे. मी चूक केली आहे आणि मी मान्य करते. पण माझी बाजू देखील तुम्ही समजून घ्यावं असं मला वाटतं. आणि ती रडतच असते आणि अहिल्यादेवी तिच्याकडे रागाने बघत असतात. तर मग मित्रांनो, आपला आजचा हा भाग इथेच संपतो.